नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम थेट बालाजी सरोवर मध्ये। दादासाहेब, खरं तर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका घडलेल्या आहेत आणि काय एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये समीकरण असणार आहेत आज सगळ्यांची चर्चा झालेली आहे। कुठे युती आघाडी काय ठरले? सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या काही निवडणुका प्रगतीपथावर आहे या संदर्भामध्ये शिवसेनेच्या सर्व आमच्या मुंबईपासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे। मला वाटतं की उद्या 2 वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे। स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेंवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहोत त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ। सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शहाजी लोकांना खरं तर नगरपालिकेसाठी त्रास देण्यात आलेला होता आणि असं दावा विधानसभेला देखील त्यांना पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला होता, त्याची जाहीर कबुली जयकुमार गोरेंनी दिली। आता मात्र तिथे युती होते, त्या युतीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करताय? तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजी बापू पाटील साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे। स्थानिक पातळीवरचं जे काही निर्णय चर्चा करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत। दादासाहेब, मालेगाव मध्ये इस्लाम पार्टीचे आहे ते सत्ता स्थापन करते, आपली काय भूमिका असणार आहे त्या ठिकाणी मालेगाव मध्ये? हा, इस्लाम पार्टी सोबत जाणार आहात कोण? तुम्ही शिवसेना? मालेगावचा विषय मालेगाववर सोडू आपण। MIM तयार आहे त्या ठिकाणी सौदेबाजीसाठी हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे आणि कुठे मुंबईचे जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे। तर मुंबई महायुतीचा महापौर होणार असेल तर हॉटेल कशा? मला वाटतं की याचं उत्तर ऑलरेडी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेले आहे। त्या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण करायचं आहे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत आणि एकमेकांशी ओळख संवाद साधणं आणि कशा पद्धतीने काय नियम आहेत, काही नवीन पहिल्यांदा निवडून आलेले आहेत नगरसेवक, तर त्यांच्याशी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना केलं जात आहे। ईईटी परीक्षेसाठी 83 मार्काला उत्तीर्ण होत आतापर्यंत, मात्र चालू वर्षी 83 मार्काला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करण्याची सूचना केलेली आहे। संजय दुसरा असं म्हणणं आहे की बाबा मुंबईचा महापौर हा दिल्लीतून ठरणार आहे, जर का बाळासाहेब असतील तर त्यांनी कानपुरात लगावली असती, कारण मुंबईची गरिमा जी आहे ती तिथे घाण केली जाते असं त्यांनी आवाहन। आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोज काहीतरी विक्षिप्तपणे बोलणं, त्यांच्या बोलण्यावर पण आता लोकांचा विश्वास नाही आणि त्याला किंमत जनता जनार्दन देत नाही हे आता आपल्याला बघायला मिळत आहे। थँक्यू।